कसं काय मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता आम्ही इकडे डीमार्ट दिसत असेल का नाही माहिती नाही, इकडे डीमार्ट आहे. तुम्ही विचार करत असणार की आम्ही डीमार्टला का आलो आहे. तर आपण आलो आहे कारण की आपण करतो इकडे एक चॅलेंज. आणि चॅलेंज असं आहे की तुमच्या सगळ्यांजवळ मॅक्झिमम आहे ऑप्शन 100 रुपयाचा. तुम्हाला 100 रुपयात तुम्ही जे काही मॅक्झिमम वस्तू घेऊ शकतात ते तुम्हाला घ्यायचं आहे. ओन्ली अंडर 100 रुपीज. आणि ज्याने सगळ्यात कमी वस्तू आणले 100 रुपयात त्याला भेटणार एक डेअर. आणि तो डेअर आपल्याला पण नाही माहिती, कोणालाच नाही माहिती. आपण तो करू ChatGPTला विचारू काय डेअर असणार आहे. आणि तो ChatGPT जे सांगेल तो ऑन द स्पॉट डेअर असतो. जो हारला तो पहिला जो डेअर आला तो जो ChatGPT देईल तो डेअरला आपल्याला करायचा आहे. जो हारला फक्त त्याला. त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट मी जरा नीट सेट करेन, म्हणजे तो आपण आपल्या प्रीमायसेसमध्ये करू शकतो असं. हां असं. आणि आता चला आपण चालू करूया आपला आजचा चॅलेंज. मित्रांनो आम्ही तर तुम्हाला चॅलेंज तर सांगितला, पण आता मी तुम्हाला सांगतो की टाईम लिमिट काय असणार आहे. त्याची टाईम लिमिट असेल फक्त 10 मिनिट. तुम्हाला 10 मिनिटात तुमचं जेवढं डोकं चालतं त्या हिशोबाने घ्या. आणि जर कोणी असं डोकं लावलं तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं पहिले तिथं आम्हाला काकांनी इंटरप्ट केला, व्हिडिओ काढू नाही दिला. तर आम्ही बाहेर आलो आहे, बाहेर म्हणजे त्याच्याच बाहेर आलो आहे. आणि आता मी तुम्हाला सांगतो तुमच्याजवळ किती मिनटाचा टाईम आहे. तर तुमच्याजवळ टाईम लिमिट आहे ती फक्त 15 मिनटं. तुम्हाला 15 मिनटात वस्तू शोधायची आहे आणि ते आणायची आहे आणि नंतर आपण करू पुढचं. कमी. आणि असं नाही केलं पाहिजे तुम्ही की असं एकाच ब्रँडचे 2 वस्तू आणले, सेम वस्तू आणले, तसं नाही चालणार. दॅट्स नॉट ॲक्सेप्टेबल. नाहीतर मग असं झालं की 1-1 रुपयाचे 100 चॉकलेट आणले जितलं, तसं नाही चालणार. तुम्हाला डिफरंट वस्तू आणायचे. कळलं का? एनी रूल्स नो मर्सी. चला आता आपण चालू करूया. स्टार्ट. चला मित्रांनो, आता आपण टायमर चालू करूया 15 मिनटाचा. आणि आपण आता चालू करू 3, 2, 1 गो. गाईज आम्ही वस्तू घ्यायला सुरुवात तर केली आहे. मला सुरुवातीला एकदम 3 भारी वस्तू भेटल्यात ज्या मी तुम्हाला दाखवतो. आता आम्ही अजून शोधतोय अजून भेटले की सांगतो तुम्हाला. तर गाईज मी एकदम डोकं लावून वस्तू घेतो आहे. आता मी 3 पॉपकॉर्नचे पाकिट घेतले वेगवेगळ्या कंपनीचे, जे की ठरलं होतं पॅकेजवाले. त्याच्यानंतर मी घेतो आहे न्यूट्री डिलाईट, जे की 5 रुपयाचं. दिस इज माय वे. त्याच्यानंतर ओके असं चालू आहे. अजून एक घेतलं की मी सांगतो. आपल्या सगळ्यांचा लाडका पिचकू घेतला मी नेक्स्ट. ओके. मी थकलो शोधून आता अख्खा डीमार्ट. माझ्या 9 वस्तू तर झाल्या आहेत. एकच पाहिजे मला 10वी वस्तू. सो दॅट आपला 100 रुपीजचा कोटा एंड होऊन जाईल पूर्ण. ती मी बघतो आणि तुम्हाला सांगतो लगेच. सो गाईज आपल्याला आपली फायनल वस्तू भेटली आहे आणि ती आहे गुड डे. आणि हॅव अ गुड डे. कारण आता 3-4 मिनिट उरले आहेत आणि 4 मिनटात माझं 100 रुपयाच्या आजचं सामान घेऊन झालं. सो आता मी बाकीच्यांसाठी वेट करेल. बाय बाय. चला मित्रांनो, आता आपण जाऊया कुठंतरी, काहीतरी शोधू की आपण काय घेऊ शकतो 100 रुपयाच्या आत. असं कोणाला काय सांगायचं नाही. बघू मित्रांनो, इथं काय स्वस्त सापडतच नाही आहे. एक वस्तू सापडली ही 35 रुपयाचं. आता ते घेतलं. आता बघू अजून काय घेऊ. सो गाईज आता आम्हाला हे डेअर दिलं आणि मी आता सुद्धा बास्केट शोधते. तर गाईज आम्ही डेअर कंप्लीट करतो आहे, ज्याच्यामध्ये आम्हाला वस्तू शोधायला सांगितली आहेत. ते पण 15 मिनटात. आणि काय घेऊ हे मला समजत नाही आहे. काय घेऊ? येस, काय गावात पण नाही आहे यार. चिली सॉस हे तर आहे घरात. हे पण नको. एक मिनिट काका.
बेस्ट वस्तू घालली आहे मला. अरे हे ब्रेसलेट कुठे आहे तिथे? काय बकवास डिमार्ट आहे अरे, एक नंबरचं बकवास. चिमटे पण घ्यायचे होते ॲक्च्युली मला. हे घेऊ का हे घेऊ काय समजत नाही आहे. ए वाव, हे काय छे गावात सांगितलं तर मी मला दाखवते. या वस्तू घेतल्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. मित्रांनो इथं काही सापडत नहीं. अपन काकांना विचारूया. अंकल बताओ ना इधर सबसे सस्ता क्या मिलता है? ऐसा एक चीज़ तो भी बताओ, मैं जाके लूँ ऐसा. हम लोग यहाँ पे चैलेंज कर रहे हैं. क्या मिलता है, क्या बता दूँ ऐसे? मतलब चैलेंज ऐसा है कि सबसे सस्ता चीज़ अपन क्या ले सकते हैं इधर से. तो एक तो ये मैंने 35 रुपये का लिया है, और इससे सस्ता कुछ है? उनसे पूछिए, वो बताएं. अच्छा उनको पता है ऐसा, पर हमको वीडियो निकालने के लिए मना तो नहीं करेंगे ना? ये मैं नहीं बता सकता. मेरे को 4-5 दिन हुआ है, वो बता देंगे आपको. अच्छा ठीक आहे रुको. मित्रांनो मी स्क्रब काढून टाकलं, कारण की ते 35 रुपयाचं होतं आणि मला हे 3 सामानं भेटलेत. पॉपकॉर्न भेटलं आहे 8-10 रुपयाचं. मित्रांनो बघा आमची इथं प्लॅनिंग चालू आहे. कुठे चालू होते पॉपकॉर्न, कुठं भेटतं आहे? इथे पुढे जा आणि लेफ्ट मार खाण्याच्या सेक्शनमध्ये. बघ अनुष्का पटकन. ठीक आहे आम्ही जातो. मित्रांनो हे लोक चिटिंग करताय. हे बघा नुसतं माझ्या पाठी फिरतायत चिडके लोक. ही कॉपी करते माझ्या, मग नुसतं माझ्या पाठी फिरते. 10 रुपयाचा पॉपकॉर्न ठेवून 8 रुपयाचा पॉपकॉर्न उचललाय मी. भावेश तुला काय भेटले अजून स्वस्त सांग बरं. तिथे चिप्स बघ ना, ते कॉटन आहे बट वेगवेगळे असं. मित्रांनो असं वाटतं मी सांगणार आहे एवढ्या वस्तू घेऊन आलो. हे लोक तर बाबा त्यांनी सगळं घेतले. आता बघूया किती कोणाच्या वस्तू. पहिले एकेकांची बिलिंग करू. हा बिलिंग 10. पण किती हे नाही करणार आहे आपल्याला कॅमेरा चालू. तिने फक्त वस्तू टाकत गेले, तिने पैसे नाही कमी केले. तुला 100च्या आत वस्तू बसवायचं. मी आधी जातो तू पाठवून कॅमेरा. मग मी तुला फोन पास करणार, तू कर. 35 आणि 43 हिचं पण 75 एकच झाले 2 वस्तू. असा व्हिडिओ पास मी सोड ठेवते. कोणाचा? हां. कोणाचा? तू पाहते ना? सगळं दिसलं पाहिजे. हा काय नाही. आणि सगळ्यांचे व्हिडिओ काढ. मला गाला आला व्हिडिओ असा. 8 रुपये ऑफ असणार. एक वस्तू कमी होईल. ते काम कर. मी आपल्या कानात माझ्या वॉलेटमध्ये 7 वस्तू. काहीच रौनकच्या 7 वस्तू झाल्या. किती? रौनकच्या 7 वस्तू झाल्या. 7. एक त्याला कॅन्सल करायला लागली, कारण त्यांनी तिथे 8 ऑफ लिहिलं होतं. त्याला वाटलं ती वस्तू 8 रुपयाची. 86. आणि किती आयटम्स आहेत? 7. आता तू पण कर आता. सानिका मित्रांनो बघा 86 झालेत माझे. 86 रुपयात 7 आयटम घेतले. मला केळं भरा. नाही असं नाही भाई. म्हणजे चॉकलेटचा ब्रँड वेगळा असेल तर चालेल. नाही चल. पण त्याचा ब्रँड एकच आहे ना. जर वेगवेगळे ब्रँड असले तर चालते. अरे बघ हा काय करते. ब्रँड वेगवेगळे आहे तर चालेल. रौनक नाही. 8 का? हिचे 127 मध्ये 4 वस्तू झाल्यात, म्हणजे ही पचकली आहे. मी तर वाचलो. चला आता अजून पुढे बघू. भारी गेम केलाय. डायरेक्ट एकच घेऊन आली, पण ठीक आहे. वेगवेगळे आहे. हा वेगवेगळे आहे. हे पण वेगवेगळ्या ब्रँडचे आहे. ब्रँड वेगळा आहे, पण आहे तर वस्तू एकच ना. मीच वाट लागणार आहे. तुम्हाला एवढे भेटले रावले. 8 मला सगळंच महागावर होतं. 9 10 मी पैसे वाचवले. हॅलो 14 रुपये वाचवले. 10 वस्तू 86 मध्ये घेत आले हिचे. 14 रुपये वाचले माझे.
तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी। चे पण 8 वस्तू झालेत 93 मध्ये, म्हणजे ही पण वाचली आहे. म्हणजे वस्तू किती झाले बघ? 8 वस्तू तुझे झाली 8, माझी. माझे 7, हा तुझे 8, तुझे 10. शी इज द विनर. अगेन तिचे 4 वस्तू घेऊन आली. 4. मित्रांनो तुम्ही असं बघू शकता, हे सगळ्यांचं बिल आहे. याच्यामधून माझे आहेत 7 वस्तू, हिचे आहेत 8. भावेश 8 आहेत, 9 होते म्हणजे, पण 2 हे 8 आहेत, पॉपकॉर्नच 8. झाले तर त्याच्यामुळे मध्ये काढावं लागलं. हां. अँड शी इज द विनर. 10 वस्तू आली हिला 86 रुपयामध्ये. 14 रुपये माझे 75 माझ्या अजून आणि हिला आले 4च वस्तू. अँड आणि ही हारली आहे. आता आपण ChatGPT विचारू हिचा डेअर काय असणार ते. आता बघू. हा मित्रांनो, आता हिचा आपण डेअर ChatGPT विचारू. टाक आता. काय टाकू लाईक व्हॉट इज द डेअर फॉर गिव्ह मी वन डेअर. कसला डेअर बोलायचा पण? अरे फॉर लुझिंग. Give me one dare in restricted premises. Premises for losing. For losing and friendly. फॉर लुझिंग अ चॅलेंज. Against friend. A friendly. Friendly. बस अ फ्रेंडली बस. हां Let's see what she gets. whisper a compliment to a stranger and walk away without एक्सप्लेनिंग. काय पहिलंच घ्यायचा. एकच आलंय तिकडं. हे कॉलेजचे चाललं ना, पण कॉलेजतून जो बाहेर पहिले स्ट्रेंजर निघाला तिला. वॉक अवे विदाउट एक्सप्लेनिंग. आता मित्रांनो असा डेअर हा हिला तुम्ही बघितला असणार. आता आपण जाऊया वापस आणि आता हिला डेअर हा करायचा आहे. ताई एक मिनिट हा, मला तुम्हाला काहीतरी बोलायचं आहे की तुम्ही जाम चांगले दिसताय आणि तुमची पर्सनॅलिटी एकदम छान आहे आणि बस. कसं वाटलंय ऐकून? चांगलं. मी फक्त तुम्हाला सांगते की तुम्ही चांगले दिसताय आणि तुमची साडी पण मस्त आहे. ॲक्च्युली हा आमचा डेअर होता. जर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर आम्हाला अजून बघायचं असेल तर सबस्क्राईब करा. आता भेटूया नेक्स्ट टाइम. टाटा.